जिस तरह से किसी धर्म को टारगेट करने का काम ये जो सरकार बार बार कर रही है, तो ये सरकार का काम नहीं है। सर्वधर्म समभाव की व्यवस्था हमारे संविधान में दी गई है और ये संविधान के आधार पर ये सरकार आई है और उसी संविधान को अपमानित करने का काम अगर ये सरकार कर रही है तो ये संविधान न मानने वाली सरकार महाराष्ट्र में आई है, यही आप पर स्पष्ट होगा। एक दबाव तंत्र बीजेपी के माध्यम से एकनाथ शिंदे साहब पे किया जा रहा है, ऐसा हम सबको प्रश्न पड़ता है। कल शायद वो दिल्ली गए थे इसी सिलसिले में। अभी बंबई का इलेक्शन है, शायद एकनाथ शिंदे जी ज्यादा सीट मांग रहे होंगे। इनकम टैक्स का नोटिस भेजने के बाद एक नेगोशिएशन का हथियार बीजेपी के पास आ सकता है और शायद कम जगह ये एकनाथ शिंदे साहब ले सकते हैं, ऐसे तरीके की चर्चा अभी लोगों में चालू हो गई। बिलाचं नाव त्यांनी जनसुरक्षा असं ठेवलं असलं तरी जनसुरक्षा नाही, कोणत्याही जनाला कधी पण केव्हाही कोणत्याही आरोपाखाली हे तुरुंगात टाकू शकतील असं हे भयानक बिल आहे। म्हणून जनतेने याच्यापासून सावध राहावं की हे तुमच्या सुरक्षेसाठी नाही, हे भाजपच्या सुरक्षेसाठी आहे। कारण लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रामध्ये सामाजिक कार्यकर्ते, जनसंघटना यांनी ज्या प्रकारे भूमिका घेऊन महाराष्ट्र जागवला, संविधान धोक्यात आहे हे याचं वास्तव समोर आणलं, त्याच्याबद्दलचा राग मनात ठेवून हे आणलेलं विधेयक आहे। हे संबंध धारावी सारखी जागा आणि इतरत्र अनेक जागा अदानीला देतात आहेत। वाढवण बंदर आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा शेतकऱ्यांवर शक्तीपीठ जो मार्ग आहे त्याच्या विरुद्ध उठाव जो चालू आहे, रोष जो लोकांचा आहे त्याला ते निश्चितपणे घाबरलेले आहेत आणि त्याच्यासाठी दडपशाही हा एकच मार्ग त्यांच्या पुढे आहे आणि त्याच्यासाठी हा कायदा आणलाय। प्रेसिडेंट ने भी आज कहा कि जो फोर्सफुल रिलीजन कन्वर्जन होता है उसकी कंप्लेंट्स मिलने के बाद अब सरकार इस प्लानिंग में है कि एंटी कन्वर्जन लॉ लाए। देखो, महाराष्ट्र में ये कानून है और ये कानून जो है वो आज भी है, वो पुल प्रूफ है और मजबूत कानून है। कोई अलग से कानून लाने की सरकार अगर ये कोशिश कर रही है तो ये गलत होगा। कोई भी किसी को भी जबरदस्ती धर्म परिवर्तन नहीं कर सकता। जबरदस्ती धर्म परिवर्तन कोई कर रहा हो तो उसके ऊपर कार्रवाई होती है। कोई भी जात धर्म का आदमी हो, मुस्लिम हो, हिंदू हो, क्रिश्चियन हो, ईसाई हो, कोई भी हो, उनके ऊपर किसी को भी जबरदस्ती धर्म परिवर्तन कोई नहीं कर सकता। लेकिन स्वेच्छा से कोई जा रहा हो तो उसको रोक नहीं सकते। इस तरह का कानून है, हमारा संविधान भी यही कहता है। पर जिस तरह से किसी धर्म को टारगेट करने का काम ये जो सरकार बार बार कर रही है, तो ये सरकार का काम नहीं है। सर्वधर्म समभाव की व्यवस्था हमारे संविधान में दी गई है और ये संविधान के आधार पर ये सरकार आई है और उसी संविधान को अपमानित करने का काम अगर ये सरकार कर रही है तो ये संविधान न मानने वाली सरकार महाराष्ट्र में आई है, यही आप पर स्पष्ट होगा। देखो, दो विषय यहाँ पे है। जानबूझ के किया जा रहा है वो तो दिख ही रहा है, पर लेकिन वहां पे जो वीडियो अपन ने देखा तो वीडियो में जो बैग है, बैग के अंदर जो पैसा है, वो पैसे का कैलकुलेशन अगर मोटा मोटी किया तो 10 करोड़ के आगे का वैल्यूएशन हो सकता है। उसमें इनकम टैक्स लॉ कहता है कि 20,000 के ऊपर आप आपके खुद पे वहां पे पैसा नहीं रख सकते, घर में 2 लाख के आगे नहीं रख सकते, लेकिन करोड़ों रुपए वहां पे क्यों है? दूसरे बाजू शिक्षा साहब बोल रहे हैं उनके विभाग को पैसा नहीं दिया जा रहा, लेकिन दूसरी साइड अगर आप देखो व्यक्तिगत लेवल पे उनके पास बहुत पैसा है, तो उनको पैसा फाइनेंस मिनिस्टर से किसके लिए चाहिए? पैसा खाने के लिए चाहिए कि लोगों के हित के लिए इस्तेमाल करने के लिए चाहिए? इसलिए मैं विनती करता हूँ होम मिनिस्टर साहब को, इस पे कार्रवाई होनी चाहिए। ये वीडियो सही है नहीं सही है ये देखना चाहिए, लेकिन लोगों के माध्यम से जो हमको पता चल रहा है कि ये फुल प्रूफ वीडियो है, ये रियल वीडियो है। तब ये सरकार और खास करके मुख्यमंत्री साहब और होम मिनिस्टर साहब इसमें क्या आदेश देते वो देखने की चीज है। दूसरी बात, अगर आप देखो तो बहुत थोड़ा 1-2 महीना पीछे अगर आप जाओ, जब से बंबई का इलेक्शन चालू हुआ है तब एकनाथ शिंदे साहब के बहुत सारे नेताओं को इनकम टैक्स के नोटिस आना चालू हो गए, उन पे कार्रवाई होना चालू हो गई। ऐसे ही पता चला है कि एकनाथ शिंदे साहब के फैमिली मेंबर पे भी इनकम टैक्स ने नोटिस वहां पे भेजा है। कहाँ पे? तो यहाँ पे एक दबाव तंत्र बीजेपी के माध्यम से एकनाथ शिंदे साहब पे किया जा रहा है, ऐसा हम सबको प्रश्न पड़ता है। कल शायद वो दिल्ली गए थे
इसी सिलसिले में अभी बंबई का इलेक्शन है, शायद एकनाथ शिंदे जी ज्यादा सीट मांग रहे होंगे। इनकम टैक्स का नोटिस भेजने के बाद एक नेगोशिएशन का हथियार बीजेपी के पास आ सकता है और शायद कम जगह ये एकनाथ शिंदे साहब ले सकते हैं। ऐसे तरीके की चर्चा अभी लोगों में चालू हो गई है। इसलिए इस तरीके का अगर आप देखो तो बीजेपी के बहुत सारे मंत्री हैं, आमदार हैं, जिनके पास भी काला पैसा हो सकता है या करप्शन के चार्जेस है जिनके अगेंस्ट, तो उनपे भी कार्रवाई होनी चाहिए। अजीत दादा के पास भी बहुत सारे नेता है, उनपे भी कार्रवाई हो सकती है, लेकिन बीजेपी और दादा के पक्ष के लोगों पे या नेताओं पे कार्रवाई नहीं हो रही, सिर्फ शिंदे साहब के नेताओं पे कार्रवाई हो रही है। तो डेफिनेटली इसमें कुछ पॉलिटिकल स्ट्रैटेजी ये बीजेपी के माध्यम से हो सकती है, ऐसी चर्चा अभी मीडिया और लोगों में चालू हो गई। हे जेवढे जेवढे सदस्य आमच्याकडनं बोलले, मग अनिल परब आहेत, अभिजित आहेत, सचिन अहिर आहेत, आणखीन कोण बोलवतं, तिघच जण बोलले, यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे सरकारने, म्हणजे आपण म्हणतो ना काय कथनी और करनी, त्याच्यामध्ये फरक आहे तसं दिसतंय। सांगताना ते सांगतात की नक्षलवादाचा बिमोड करायचा आहे, दहशतवादाचा बिमोड करायचा आहे, परंतु या बिलामध्ये, या कायद्याच्या जो काही मसुदा आहे त्याच्यामध्ये कुठेही नक्षलवाद किंवा दहशतवाद असा उल्लेख नाहीये। सुरुवातीला फक्त कडवी डावी विचारसरणी, कडव्या डाव्या विचारसरणीच्या संघटना, आतापर्यंत मी कडवे वाल हा शब्द ऐकला होता, कडव्या डाव्या हा शब्द प्रयोग पहिल्यांदा ऐकतोय। डावा आणि उजवं याच्यामधला नेमका आता आपल्याला फरक करण्याची आवश्यकता आहे। साधारणपणे शिवसेना आणि त्यावेळेला भाजपा वगैरे आम्ही सोबत होतो, आम्हाला उजव्या विचारसरणीचे म्हणायचे आणि आम्ही आहोत, कारण आम्ही धर्म मानणारे आहोत सगळेच, आणि सगळेच मला वाटतं धर्म मानणारे आहेत। डावी विचारसरणी खरं म्हणजे डाव आणि उजवं करण्याची गरज नाही, पण आपल्या संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये जे काही लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये सर्वसमावेशकता आहे, समानता, सामाजिक न्याय, व्यक्ती स्वातंत्र्य, आणि मोदीजींनी सुद्धा सबका साथ सबका विकास म्हणजे ही डावी विचारसरणी आहे का उजवी विचारसरणी आहे हा फरक त्यातून कळत नाहीये। आम्ही या बिलावरती बोलताना जर देशविघातक शक्तींचा बिमोड करायचा असेल तर आम्हाला विचारण्याची गरज नाही, आम्ही नक्कीच सरकार सोबत आहोत, राहू आणि राहणार, त्याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाहीये। परंतु तुम्ही राजकीय हेतूने प्रेरित जर का हे बिल आणत असाल, आणि तसं त्याला वास येतोय, कारण मी म्हटलं तसं की याच्यामध्ये कुठेही नक्षलवाद वगैरे वगैरे असं काही शब्दच नाहीये, मात्र धोकादायक जो शब्द आहे तो मी तुम्हाला मुद्दामून वाचून दाखवतो। हे केवळ आम्हालाच नाही तर तुम्हाला सुद्धा लागू होत आहे आणि तमाम जनतेला ते कधीही लागू शकतात। त्याच्यामध्ये जे म्हटलेलं आहे, बेकायदेशीर कृत्य याचा अर्थ एखाद्या व्यक्तीने किंवा संघटनेने केलेले जे सार्वजनिक सुव्यवस्था, शांतता व प्रशांतता यास धोका किंवा संकट निर्माण करते असे, किंवा जे सार्वजनिक सुव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करते किंवा ज्याचा हस्तक्षेप करण्याकडे कल आहे असे, किंवा वगैरे वगैरे म्हटलेले, ह्याच्यात कुठेही दहशतवाद, नक्षलवाद हा शब्द नाहीये। म्हणजे सर्वसामान्य जनतेला सुद्धा कधी कुठेही उचलू शकतात आणि तुरुंगात टाकू शकतात, जे आतापर्यंत चाललेलं आहे। पूर्वी जसं मिसा कायदा होता, जसं टाडा कायदा होता, तसंच हा आता जनसुरक्षा कायदा आणलेला आहे। मला असं वाटतं याचं नाव जनसुरक्षेच्या ऐवजी भाजपा सुरक्षा कायदा केला पाहिजे, कारण भाजपच्या विरोधात जो बोलेल तो जणू काही देशद्रोही आहे असा त्यांचा तो समज आहे। म्हणून आम्ही त्यांना सांगितले की आम्ही याला जरूर समर्थन दिलं असतं किंवा देऊ, पण तुम्ही ते त्यातले शब्द जे आहेत त्याच्यात सुधारणा करा, त्याच्यामध्ये स्पष्ट शब्दामध्ये देशविघातक कृती करणारे, देशद्रोही वगैरे वगैरे जे काय आहेत, नक्षलवादी, ह्याचा उल्लेख करा आणि परत बिल आणा। पण असं जर का मोघम बिल आणलं की ज्याला काय आकार उकार शेंडा बुडका काही नाही, की धर आणि उठसूट टाक आज आज चाललेलं आहे। पूर्वी जसं मी म्हटलं की मिसा कायदा होता, टाडा कायदा होता, टाडाचा पण दुरुपयोग केला गेला, आणि मग एक तर तू आमच्या पक्षात आहे नाही तर तुला टाडा खाली टाकतो, तसंच याचा दुरुपयोग होईल। आणि याचं स्पष्ट चित्र आज आम्हाला, म्हणजे मला तरी सभागृहात दिसलं, कारण आमच्याकडनं बोलणारे कोण होते, अनिल परब, सचिन अहिर हे शिवसैनिक, अभिजित काँग्रेस, तिघच जण बोलले, पण त्यांच्याकडनं जे बोलले अगदी बिल कोणी मांडलं, योगेश कदम मूळचा शिवसैनिक, दरेकर, त्याच्यानंतर प्रसाद लाड, त्याच्यानंतर हेमंत पाटील, यांच्यापैकी एक सुद्धा मूळचा भाजपाही नव्हता। म्हणजे जे कळत नकळत असं मला म्हणावं असं वाटतं की
धमकावण्याला बळी पडून तिकडे गेलेत अशा लोकांकडनं हे बिल आणलं जातंय. तर याचा राजकीय दुरुपयोग केला जातोय किंवा जाईल असा आमचा अगदी आक्षेप आहे, आमचा समज आहे. आणि तो असल्यामुळे जोपर्यंत याच्यामध्ये शब्द येत नाहीत नक्षलवाद किंवा दहशतवाद, आता दहशतवादाचा बिमोड हा केला गेलाच पाहिजे. अगदी पहलगाम मध्ये ज्या अतिरेक्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या, हा कोणत्या बाजूचा, डाव्या विचारसरणीचा दहशतवाद की उजव्या विचारसरणीचा, पण त्यांना अजून पकडलं जात नाही का? कुठे गेले ते? तर जो दहशतवादी असेल किंवा आतंकवादी असेल किंवा नक्षलवादी असेल त्याचा जात पात धर्म विचारसरणी न बघता त्याला शिक्षा केली गेलीच पाहिजे. पण ह्या कायद्यांमुळे ते तेवढ्या पुरतं मर्यादित राहत नाही किंवा त्यांचा कुठे याच्यात उल्लेखच नाही. म्हणून आम्ही त्यांना सांगितले की याच्यात सुधारणा करा आणि आम्हाला न विचारता आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो. ही एवढी स्पष्ट भूमिका आमची आहे. कम्युनिस्ट विचारधारा संपवून या राज्यांमध्ये देशामध्ये आंध्र प्रदेश, तेलंगणा, झारखंड, ओरिसा या राज्यांमध्ये, छत्तीसगड या राज्यांमध्ये हा कायदा लागू करण्यात आलेला आहे, जिथे भाजपची सरकार नाहीये. त्यामुळे ह्या कायद्याला महाविकास आघाडी का विरोध करतात? आम्हाला मी जे काय सांगितलं ना त्याचा खुलासा याच्यात त्यांनी करावा. आणि मग आतापर्यंत ज्या दहशतवाद्यांचा किंवा नक्षलवाद्यांचा सामना शौर्याने, अतुलनीय शौर्याने, पराक्रमाने आपल्या महाराष्ट्र पोलिसांनी केला, कदाचित आता CRPF आणलेले आहेत, आणखीन काही तिथल्या नागरिकांनी केला, त्यांनी तो मुकाबला केला. आणि आपल्या देशाच्या गृहमंत्र्यांनी सांगितलं की येत्या काही दिवसात किंवा काही वर्षात हा नक्षलवाद आपण संपवून टाकू. मग कायदा नसताना देखील या लोकांनी तो नक्षलवाद केवळ शौर्याच्या जोरावरती संपवून टाकला किंवा संपवेपर्यंत आणला. अशा वेळेला तो संपत आल्यानंतर कायदा तुम्ही कोणासाठी आणताय? मग कायदा कोणासाठी आहे? आता माओवादी ऐका, एक मिनिट, माओवादी देशातले जरूर शोधा, आमचं त्याला अजिबात हे नाहीये, पण त्याचा उल्लेखच नाही याच्यात कुठे. आणि माओवाद हा कुठे जास्त चीनमध्ये, आणि चीन अरुणाचल मध्ये घुसतोय, लडाख मध्ये घुसतोय, त्यांच्याबरोबर तुम्ही काहीच बोलत नाहीयेत. एक्स्ट्रीमिस्ट लेफ्ट विंगचा उल्लेख याच्यात केलेला आहे. पण त्याच्यासोबतच जसा अर्बन नक्षल हा शब्द पुढे आला तसाच एक्स्ट्रीमिस्ट राईट विंग हा शब्द सुद्धा हे नवीन शब्दकोशात भर टाकतायत. आणि मी म्हटलं ना की भाजप सुरक्षा कायदा आहे, जो कोणी भाजप विरुद्ध बोलेल तो देशद्रोही आहे असं जर काही यांना वाटत असेल तर ते स्वतः विकृत मानसिकतेचे. त्या 64 संघटनांची नावं जर तुमच्याकडे असतील आणि त्या देशविघातक कृत्य करत असतील असे पुरावे असतील तर तुम्ही त्यांच्यावर बंदी घालू शकता. त्यांच्याबद्दल कोणी तुमच्या आड येत नाही, पण अशा 64 संघटनांची नावं जाहीर करा. त्यांना आम्हाला सगळ्यांना कळू द्या की कोणासाठी 64 संघटनांपुरताचा कायदा आहे का. कारण जे मी म्हटलेलं आहे की सार्वजनिक म्हणजे उद्या आता आम्ही मोर्चा काढला याचा अर्थ काय की बेकायदेशीर कृत्य, याचा अर्थ एखाद्या व्यक्तीने जे सार्वजनिक सुव्यवस्था, शांतता व प्रशांतता, म्हणजे आता परवा मराठी भाषा समितीने जो मुद्दा घेतला आम्ही त्याच्यात सहभागी झालो नाही. कारण मराठीवरती अन्याय झालं तरी हे असले कायदे हे त्यांच्यासाठी केलेत का तुम्ही, आमच्यासाठी केलेत का? आम्ही उतरलो रस्त्यावर आणि उतरणार. मराठीवरती अन्याय झालं तर आम्ही रस्त्यावरती उतरणार आणि ते उतरू नये म्हणून तुम्ही कायदा असा आणताय असा आमचा समज आहे. त्यावेळी अनेक विद्यार्थी, ज्यावेळी UAPA आला त्यावेळी अनेक विद्यार्थी संघटनांवर जो आहे तो थेट अटॅक झाला. त्याच्यानंतर आता हा कायदा विशेषतः कबीर कला म्हणजे विद्यार्थी संघटना. पण माझं काय म्हणणं आहे की 64 संघटनांची नावं जाहीर करावी, त्यांनी केलेली पाप जाहीर करावी आणि जर गुन्हेगार असतील तर कारवाई करावी. पण तुम्ही ह्याच्यामध्ये मोघम, ज्याला परत सांगतो की शेंडा बुडखा नसलेलं हे विधेयक आहे, ज्याला काही स्पष्टता नाहीये, चौकट नाहीये, आणि केवळ तुम्ही आम्हाला फसवून जनसुरक्षा म्हणत असाल तर उद्या तुम्ही कोणाला आत टाकाल आणि त्याच्यावरती तुम्ही आता हे सगळं चाललेलं आहे. कडवी डावी म्हणजे काय? ऐका मी अरे पण विधेयक मी आणलेलं नाहीये. हेच तुम्ही जे विचारताय तेच मी विचारतोय त्यांना की कडवी डावी उजवी, कडवी उजवी, मग मधली डावी, मधली उजवी म्हणजे काय नेमकं ते सांगा ना. आणि एक मिनिट, आणि आपल्या संविधानामध्ये त्या प्रस्तावनेत लिहिलेलं आहे की सगळ्यांना समान संधी. मग आता गाडगे बाबांची जी दशसूत्री होती ती काय? भुकेलेल्याला अन्न, तहानला असेल त्याला पाणी, जो बेघर असेल त्याला, म्हणजे काय? आता तुम्ही 80 कोटी लोकांना राशन देताय ना, मग कोणती विचारसरणी आहे? सबका साथ सबका विकास. मग काय?
मग तुम्ही याच्यामध्ये बिलामध्ये तसा स्पष्ट उल्लेख करा, आम्ही देतो पाठिंबा. पण तुम्ही काही त्याच्यामध्ये नसताना मोघम बिल आणाल आणि देशप्रेमाचे उमाळे आलेले दाखवाल तर हे देशप्रेम तुमचं खोटं आहे, झूट आहे. आता विधान परिषदेमध्ये जे माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी आता सांगितलं, पोटातलं ओठात ह्या लोकांचं येत आहे. आता परिषदेमध्ये बोलत असताना प्रसाद लाड या भारतीय जनता पार्टीच्या सदस्याने शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख केला. शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईमध्ये ही विचारसरणीचे लोक मारले अशा प्रकारची गोष्ट, अशा प्रकारचं वक्तव्य केलं. याचाच अर्थ, याच्यावर आम्ही ऑब्जेक्शन घेतलं, याचाच अर्थ यांच्या पोटात अशा पद्धतीनं हा विचार सगळा संपवण्याचा आहे. नक्सलाइट्स होते का मुंबईत? तर नाही. डावी विचारसरणीचे लोक, कम्युनिस्ट पार्टी आज पण आहे, भारतीय कम्युनिस्ट पार्टी आहे, मार्क्सिस्ट कम्युनिस्ट पार्टी आहे, या सगळ्या लोकशाही मार्गाने लढतात. पण तो भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांनी ज्या पद्धतीनं शिवसेना प्रमुखांचं नाव घेतलं याचा आम्ही निषेध केला. या विधेयकाला पूर्णपणे विधान परिषदेमध्ये आम्ही विरोध करून, विरोध दर्शवून सगळ्यांनी सभात्याग केलेला आहे, वॉकआउट केलेला आहे, एवढंच तुम्हाला सांगतो. आणि आमचं असहमती पत्र पण आम्ही माननीय सभापतींना सादर केलं आहे आणि आम्ही राज्यपालांकडे सुद्धा या संदर्भात जाणार आहोत. काँग्रेस, राष्ट्रवादी, पूर्ण महाविकास आघाडी यांनी अशा पद्धतीनं हे पत्र सुद्धा दिलं आणि राज्यपालांना सुद्धा आम्ही भेटून विनंती करणार आहोत की या बिलवर तुम्ही सही करू नये. एक मिनिट मला बोलू द्या. थोडक्यामध्ये काय की जरी या बिलाचं नाव त्यांनी जनसुरक्षा असं ठेवलं असलं तरी जनसुरक्षा नाही. कोणत्याही जनाला कधी पण केव्हाही कोणत्याही आरोपाखाली हे तुरुंगात टाकू शकतील असं हे भयानक बिल आहे. म्हणून जनतेने याच्यापासून सावध राहावं की हे तुमच्या सुरक्षेसाठी नाही, हे भाजपच्या सुरक्षेसाठी आहे. कारवाईला भीत नाही वगैरे असं ते म्हणतात. जसं मी काल बोललो की जे सत्तेत असणारे आमदार आहेत, जे कधीही काय बोलू शकतात, कोणालाही मारू शकतात, कुठलाही महान व्यक्ती महापुरुषाच्या बद्दल खालच्या लेवलला जाऊन बोलू शकतात, दुसऱ्या धर्माच्या बाबतीत, दुसऱ्या जाती धर्माच्या बाबतीत काही बोलू शकतात, पण ते फक्त सत्तेत आहेत म्हणून त्यातून ते निघून जाऊ शकतात. काही तर आमदार जमिनी सुद्धा घेत आहेत, गरीबाच्या MIDCच्या जमिनी घेत आहेत आणि मग याच्यात ते मात्र त्या ठिकाणी सहजपणे निघून जातात आणि मीडिया समोर बोलतात माझ्यावर कुठलीच कारवाई होऊ शकत नाही. त्याचा अर्थ कुठे ना कुठेतरी एक अहंकार सत्तेत असणाऱ्या नेत्यांमध्ये, आमदारांमध्ये आलाय असं आपल्याला म्हणावं लागेल. मी सुद्धा तुम्हाला सांगतो, फक्त NC दाखल केली जाईल, बाकी कुठलीही कारवाई हे सत्तेतल्या आमदारांवर होणार नाही. त्यामुळे त्यांचा जो आत्मविश्वास आहे तो अहंकारातून आहे आणि ह्या सगळ्यांचा अहंकार बघितल्यानंतर आम्हाला सुद्धा आता कुठेतरी वाटायला लागले की सत्तेतल्या आजच्या आमदारांना कुणीही त्या ठिकाणी स्पर्श करू शकत नाही. कितीही अन्याय त्यांनी केला, कोणाच्याही जमिनी त्यांनी बळकावल्या तरी त्यांना कुणीही हात लावू शकत नाही. हे दुर्दैव आहे. याच्यामध्ये नुकसान सामान्य लोकांचं नक्कीच त्या ठिकाणी होत आहे. संजय शिरसाट यांच्या संदर्भातला एक व्हिडिओ जो आहे तो आता व्हायरल होताना पाहायला मिळतोय. संजय राऊतांनी तो व्हिडिओ ट्विट सुद्धा केलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की IT रेड नंतर संजय शिरसाट यांचा हा व्हिडिओ आहे आणि त्यांच्या या व्हिडिओमध्ये कॅशने म्हणजे बॅगेमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे भरलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय. जबाबदार मंत्री आहेत त्यांचे असे व्हिडिओ व्हायरल होतात ज्याच्यामध्ये पैशांचा उल्लेख. व्हिडिओ हा जर खरा असेल तो मी अजूनपर्यंत बघितलं नाही. जे पण मी काय ऐकलेलं आहे त्याच्यामध्ये पैशाली भरलेली मोठी बॅग, म्हणजे ती इतकी मोठी बॅग आहे की त्यात किती रुपये असतील हे सुद्धा आपल्याला अंदाज घेता येणार नाही. कदाचित ते 10 कोटीच्या पुढचा आकडा असू शकतो असा अंदाज येतो. काही दिवसांपासून नाही तर काही महिन्यांपासून शिरसाट हे जे समाज कल्याणचे मंत्री आहेत, त्या विभागाचे मंत्री आहेत, अनेक वेळा ते बोललेत की आम्हाला निधी दिला जात नाही, आम्हाला निधी दिला जात नाही. म्हणजे त्यांच्या डिपार्टमेंटला निधी दिला जात नाही, पण व्यक्तिगत लेवलला त्यांच्या रूम मध्ये जो पैसा आपल्याला दिसतो, व्यक्तिगत लेवलला त्यांच्याकडे खूप मोठा निधी आहे हे कुठेतरी त्या ठिकाणी जाणवतं. आता ITची नोटीस त्यांना आली, एकनाथ शिंदे साहेबांच्या अजून इतर नेत्यांना कदाचित कुटुंबियांना सुद्धा ITची नोटीस आलेली आहे आणि त्यानंतरच
हा जो बॅग असेल नाही तो पैशाचा गठ्ठा तिथे एकत्रित केलाय, तो कशासाठी केलाय, का विल्हेवाट लावण्यासाठी केलाय, हे आपल्याला बघावं लागेल. म्हणजे अतिशय हा व्हिडिओ खरा असेल आणि तो पैसा जर बघितला तर दुर्दैव आहे. काही दिवसांपूर्वी आपण बघितलं असेल, अंदाज समिती धुळ्याला गेली होती, तिथं सुद्धा अशाच पद्धतीने 5 कोटी रुपये हे बॅगांमध्ये सापडले, ते जप्त सुद्धा करण्यात आले. आता अंदाज समितीचे अध्यक्ष कोण, कशा पद्धतीने हा पैसा आला, कुणी पाठवला, काय चाललंय या सरकारमध्ये. मंत्री महोदयांच्या घरी पैसा दिसतो, समितीचे प्रमुख असतील त्यांच्यासाठी पैसा पाठवला जातो. करप्शन आणि भ्रष्टाचाराच्या बाबतीत अनेक लोक त्या ठिकाणी बोलत आहेत. धनगर समाजाच्या मुला मुलींच्या भवितव्यासाठी जी योजना आणली गेली त्याच्यामध्ये सुद्धा यांनी भ्रष्टाचार केलाय. म्हणजे हे सरकार फक्त कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आहे. पैसे खाण्यासाठी हे सगळे नेते आतुर असतात. अधिवेशनामध्ये आम्ही जेव्हा एखादा मुद्दा मांडतो ते ऐकण्यासाठी मंत्री सुद्धा तिथं बसत नाहीत, पण पैसा गोळा करण्यासाठी मात्र सगळे तिथं वाट बघून असतात, असं आपल्याला म्हणावं लागेल. अतिशय दुर्दैव आहे. याच्यामध्ये सरकारी लक्ष घालावं, जी काय कारवाई करायची ती करावी असं मला वाटतं. फक्त एकच आहे, या सगळ्या गोष्टींकडे बघत असताना शिंदे साहेबांच्या नेत्यांच्या बाबतीतले व्हिडिओ बाहेर येतात, त्यांच्यावर कारवाई केली जाते, इन्कम टॅक्सच्या नोटिसेस त्यांना तिथं दिल्या जातात. अहो, भाजपचे पण आमदार आणि काही नेते हे भ्रष्ट आहेत ना. तसंच अजितदादांच्या पक्षामध्ये सुद्धा काही सगळेच स्वच्छ आहेत असं नाही, त्यांना नोटिसेस येत नाहीत. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेत्यांना नोटिसेस येतात. याच्यामध्ये काय काळबेर आहे हे आपल्याला नक्कीच बघावं लागेल. का एकनाथ शिंदे साहेबांची ताकद ही मुद्दामून भाजपकडनं कमी केली जाते का? आणि त्याच्याच बरोबर आता मुंबईचं इलेक्शन आहे, त्याच्यामध्ये वाटाघाटी योग्य पद्धतीने व्हाव्यात आणि कुठंतरी एकनाथ शिंदे साहेबांना एका कोपऱ्यात नेऊन, बघ तुझ्या आता इन्कम टॅक्सची नोटीस आलेली ती आम्ही मागे घेतो पण जागा कमी घे, असं कुठेतरी वाटाघाटी होत आहेत का, अशी चर्चा आता लोकांमध्ये सुरू झालेली आहे. संजय शिरसाट मंत्री आहेत, हा व्हिडिओ आता समाज माध्यमावर प्रसार माध्यमावर फिरताना मुख्यमंत्र्यांनी यामध्ये पुढे येऊन चौकशीचे आदेश द्यायला पाहिजे, कारण सरकारचं कुठेतरी नाव आहे ते खराब होतं आपल्याला. बघा, SIT वगैरे फॉर्म करून काय होणार नाही. एक तर तो व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ खरा आहे असं लोकांचं मत आहे. पैसा आपल्याला दिसतोय. आता तुम्ही जर इन्कम टॅक्स नाहीतर या देशाच्या लॉ प्रमाणे आपण जर बघितलं, 2 लाखापेक्षा जास्त पैसा हा त्या ठिकाणी तुम्हाला कॅश मध्ये ठेवता येत नाही. आणि तुमच्या बरोबर तुमच्या अंगावर 20,000 रुपयेपेक्षा जास्त तिथं ठेवता येत नाही. आता तिथं जर आपण बघितला तर करोडो रुपये त्या बॅगामध्ये आपल्याला दिसतात. आता याच्यामध्ये इन्कम टॅक्स काय करतंय हे बघावं लागेल, शासन या बाबतीत काय करतं हे बघावं लागेल, कुठल्या कुठल्या कलमाच्या अंतर्गत तुम्ही कारवाई करणार. आणि समाज कल्याण खातं अतिशय महत्वाचं, म्हणजे सामान्य लोक, गरीब लोक त्याच्यामध्ये असतात जे अनेक विकासापासून वंचित राहतात. त्या खात्याच्या मंत्र्यांकडे करोडो रुपयाची बॅग असेल तर मग खात्यामध्ये लोकांचं हित बघितलं जातंय का स्वहित मंत्र्यांचं हित बघितलं जातंय हे बघावं लागेल. पण मुख्यमंत्री साहेबांना मी विनंती करतो, होम मिनिस्टर तुम्ही आहात, याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. आणि SIT वगैरे करून टाइमपास मात्र केला नाही पाहिजे. SIT खूप झाल्या, त्याच्यावर कुठेही आदेश काढले जात नाही, त्याच्यावर कुठेही इन्व्हेस्टिगेशन होत नाही, फक्त टाइमपास केला जातो. कारवाई करायची असेल तर समोरासमोर कारवाई करून दाखवावी अशी विनंती आणि आव्हान मी मुख्यमंत्री साहेबांना आणि होम मिनिस्टर साहेबांना त्या ठिकाणी करतो. हे खरं तर जनांच्या सुरक्षेसाठी आणलेलं विधेयकच नव्हे, हे सत्ताधाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आणलेलं विधेयक आहे. कारण लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रामध्ये सामाजिक कार्यकर्ते, जनसंघटना यांनी ज्या प्रकारे भूमिका घेऊन महाराष्ट्र जागवला, संविधान धोक्यात आहे हे याचं वास्तव समोर आणलं, त्याच्याबद्दलचा राग मनात ठेवून हे आणलेलं विधेयक आहे. नक्षलवादाच्या आड स्वतः महाराष्ट्र सरकार लपू पाहत आहे. नक्षलवादाशी बिमोड करण्याचे अनेक कायदे आज अस्तित्वात आहेत. नक्षलवाद्यांची आम्ही सगळी आर्थिक रसद तोडलेली आहे असं केंद्रीय गृहमंत्री सांगतात. गडचिरोली व्यतिरिक्त कुठेही आता नक्षलवादी शिल्लक नाही असं राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री सांगतात. असं असताना यांना भीती कशाची वाटते आणि कशासाठी हा नवीन कायदा आणला जातोय? उघड आहे त्याच्यामधल्या सर्व कायदेशीर तरतुदी, त्याच्या व्याख्या, म्हणजे ज्याचा बिमोड करायचा आहे त्या नक्षलवादाची व्याख्या करणारा एकही शब्द कायद्यात नाही. ही या कायद्याची सर्वात मोठी त्रुटी आहे. आणि अर्बन नक्षल म्हणजे काय, आता त्यांनी तो शब्द काढला आणि कडव्या डाव्या संघटना म्हटलंय, तर ते कडवं म्हणजे काय, डावं म्हणजे काय, याच्या कसल्याही व्याख्या जर कायद्यात नसतील तर तुम्हाला बिमोड करायचा आहे कोणाचा? पण त्यांचा उद्देश स्पष्ट आहे की याच्या अखत्यारीमध्ये सर्वसामान्य कार्यकर्ते जे समाज जागवतात, नागरिकांना जागवतात,
सरकारच्या चुकीच्या धोरणांवर टीका करतात, सरकारवर टीका करतात, जो लोकशाहीने दिलेला हक्क आहे. खरं तर त्या लोकशाही हक्कावर गदा आणणारं हे विधेयक आहे आणि त्यामुळे याच्यात संविधानाच्या आर्टिकल 19चा स्पष्ट व्हायोलेशन आहे, त्याचा भंग आहे आणि त्यामुळे हे जे बिल आणलेलं आहे ते बिलच असंविधानिक आहे. आणि त्याच भूमिकेवर आधारित आम्ही जनसुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समितीचे सगळे लोक एकत्रपणे महाराष्ट्रामध्ये काम करतोय. याच्यामध्ये अनेक संघटना आहेत, कामगार संघटना आहेत, डावे पक्ष आहेत, पुरोगामी विचारांच्या अनेक व्यक्ती आहेत आणि आम्ही सगळेजण असं मानतो की आम्ही संतांचा विचार जो या महाराष्ट्राच्या भूमीत रुजलेला आहे त्याच्या वाटेवर चालणार आहे. संतांनी विद्रोह रुजवला या भूमीत, बंडखोरी जी प्रस्थापितांची जुलूम आहे त्या जुलुमाविरुद्ध आणि गुलामगिरी विरुद्ध ज्यांनी आवाज उठवला त्या संतांचा विचार या मातीत जो आम्हाला जागवायचा आहे. महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाईंचा विचार जागवायचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर या देशाला संविधान दिलंय. महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग आणि असहकार आंदोलन हे शस्त्र समस्त भारताला दिलं. त्याच्या वाटेवर चालणारी आम्ही माणसं आहोत आणि त्यामुळे याचा आम्ही सपशेल विरोध करतो. आज मी अभिनंदन करते या संघर्ष समितीच्या वतीने विधान परिषदेमधल्या सर्व विरोधी पक्षाच्या सदस्यांचं की ज्या पद्धतीने त्यांनी ते लावून धरलं, वॉकआउट केला आणि विशेषतः उद्धवजींचं जे स्वतः या चर्चेसाठी उपस्थित राहिले आणि त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली, ज्या स्पष्ट भूमिकेची महाराष्ट्रामध्ये गरज होती. आणि त्यामुळे आम्ही आजच्या विधान परिषदेमधल्या भूमिकेचं स्वागत करतो. यापुढेही आम्ही लढणार आहोत कारण आमच्याबरोबर विचार आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आमच्याबरोबर संविधान आहे. महाराष्ट्राला मुळी त्याची गरज नाही, कारण ते सांगतात की नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी हा कायदा आणलेला आहे, आम्ही आणत आहोत म्हणून. पण खरं म्हणजे याच्या आधी 3 कायदे अस्तित्वात आहेत. त्याची UAPA आहे, मोक्का कायदा आहे, त्याच्यानंतर जी ही दंडसंहिता आहे ती सुद्धा अमेंड करून हे 3 कायदे आहेत आणि त्याच्या आधारित जे काही तुम्हाला याच्याबद्दल नक्षलवाद्यांच्या विरोधी कारवाया करायच्या असतील त्या कायद्यानुसार ते करू शकतात. आणि ते सांगतात की जवळजवळ 90% नक्षलवाद्यांचा बिमोड झालेला आहे असं सुद्धा अमित शहा गृहमंत्री सांगतात. त्यामुळे हा कायद्याची आवश्यकता मुळीच नाही. त्यामुळे हा जो कायदा आणताय ते त्याचं उद्दिष्ट की या सरकारची कामगार विरोधी धोरणं आहेत, आदिवासींच्या विरोधी धोरणं आहेत, शेतकऱ्यांच्या विरोधी धोरणं आहेत आणि बाकी सगळी जी धोरणं खाजगीकरणाची आहेत आणि कॉर्पोरेट सेक्टरची आहेत, अडाणी आणि अंबानीची साठी जी धोरणं आहेत त्याच्या विरुद्ध लोकांचा विरोध व्हायला लागलेला आहे. अनेक ठिकाणी जनआंदोलनं होत आहेत, अनेक ठिकाणी डावे पक्ष त्या आंदोलनात उतरत आहेत. तर त्याला पायबंद घालण्यासाठी हा कायदा आम्ही नक्षलवाद्यांविरुद्ध कायदा आणतोय असं सांगून हा कायदा आणण्याचा त्यांचा उद्देश आहे. आता हा जर कायदा म्हणून घेतला तर कायदा हा घटनात्मक नाही, आपल्या घटनेच्या विरोधी हा कायदा आहे. कारण घटनेमध्ये जे कलम 19 आहे त्याच्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्याच्यावर रिझनेबल रिस्ट्रिक्शन येऊ शकतात, परंतु याची पायमल्ली या ठिकाणी होते. त्यामुळे हा घटनेच्या विरोधी असलेला कायदा आहे. आपण या कायद्याची कलम जर पाहिली तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा होतं व्यक्ती आणि संघटना. आता व्यक्ती काढून टाकलं, संघटना ठेवलं. आता तुम्ही जर 2D पाहिलं त्याच्यामध्ये तर संघटना म्हणजे काय त्याची व्याख्या त्यांनी काय केलेली आहे की कुठलाही एक गट ग्रुप, त्याला नाव नाही, रजिस्ट्रेशन नसलं तरी चालेल, त्याचं ऑफिस नसलं तरी चालेल, त्याची घटना नसली तरी चालेल, परंतु अशा प्रकारची एक हे 4-5 जणांना पकडून ही संघटनेची व्याख्या त्यांनी केलेली आहे. आणि त्यामुळे कुठलीही संघटना म्हणून जाहीर करायची आणि त्याच्यामध्ये जे कोणी आहेत सभासद असले नसले तरी चालतील, त्यांचं जे काही वक्तव्य आहे ते त्याच्यावर आक्षेप घ्यायचा आणि त्यांची धरपकड करायची अशी या कायद्यामध्ये तरतूद आहे. कायद्यामध्ये स्पष्ट व्याख्या असावी लागते. ती स्पष्ट व्याख्या संघटनेची नाही, मोगम मुद्दाम ठेवलेली आहे की त्यांना धरपकड करता यावी. दुसरं म्हणजे इल्लिगल ॲक्टिव्हिटीज म्हणजे बेकायदेशीर कृत्य म्हणजे काय, एखादा मोर्चा काढला तरी बेकायदेशीर कृत्य होतं, एखादी स्लोगन दिली तरी बेकायदेशीर कृत्य, त्यात संबंध त्यांच्या ज्या कलमामध्ये आहे ते घोषित करू शकतात.
एखादा ट्विट केलं किंवा इंस्टाग्राममध्ये काही गोष्टी लिहिल्या तरी सुद्धा ते एक चिन्ह आहे म्हणून तुम्हाला बेकायदेशीर म्हणून अटक करू शकतात. अशी कायद्यामध्ये बरीच कलमं आहेत आणि त्याचा गैरवापर ते निश्चित करतील. दुसरं म्हणजे बेकायदेशीर संघटना म्हणून जर ठरवायचं असेल तर त्याच्यामध्ये हे कोण ठरवणार, तर त्यांनी 3 जणांची एक कमिटी हे केलेली आहे. एक हायकोर्टचा जज, दुसरं गव्हर्नमेंट लीडर आणि डिस्ट्रिक्ट जज. आता हे त्यांचेच हँडपिक राहणार असे तुम्हाला बरेच लोक सापडतील. ते सरकारी आहेत, त्यामुळे संघटना कुठले हे करायचे, ग्रुप करायची, संघटना म्हणून जाहीर करायचं, इलिगल ऍक्टिव्हिटीज ते करतायत म्हणून त्यांना पकडायचं आणि ती संघटना ही बेकायदेशीर आहे म्हणून घोषित करायचं आणि त्याच्यामध्ये अपील जर करायचं असेल तर 3 लाखाचा तिकडे दंड आहे. आणि कोर्टामध्ये जिल्ह्याच्या कोर्टामध्ये तुम्हाला जाता येत नाही. हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट तशी काय कुठल्या कार्यकर्त्याची ऐपत नसते. आणि ज्या शिक्षा सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये तुमचं घर त्याच्या ठिकाणी जाऊन जप्ती करायची, प्रॉपर्टी सीज करायची, अकाउंट सीज करायचे, असे भयानक प्रोव्हिजन्स त्यांनी हे ठेवलेले आहेत. त्यामुळे हा जो कायदा आहे तो घटनात्मक दृष्ट्या हा घटनेच्या विरोधी कायदा आहे. ते जरी उद्दिष्ट सांगत असले की हा कायदा हा नक्षलवाद्यांच्या विरुद्ध आहे किंवा कडव्या डावांच्या विरुद्ध आहे असं काही नसून जे कोणी आंदोलन करतील त्यांच्या विरोधी हा कायदा आणतायत आणि त्याला विरोध झालेला आहे. आम्ही आंदोलन करून डाव्या पक्षांनी आणि जनसंघटनांनी विरोध मांडला. आज सुद्धा आम्ही त्याचं स्वागत करतो की विधान परिषदेमध्ये शिवसेना असो किंवा बाकीचे जे काही पक्ष असतो, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी याचा विरोध केला आणि सभात्याग केला. पण सभात्याग करण्यापूर्वी आमचा विरोध आहे त्यांनी घोषित केलं आणि सगळ्यांच्या सहीने एक डिसेंट नोट त्या ठिकाणी गेलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातला हा जो काही कायद्याला विरोध आहे तो विरोध इथे नोंदवला गेलेला आहे आणि याच्या पुढेही हा कायदा स्क्रॅप करण्यासाठी जे काही कायदेशीर उपाय आहेत ते निश्चितपणे घटनात्मक बाबी लक्षात घेऊन आम्ही पुढे त्याचं पाऊल टाकू. राज्यपालांनाही त्या ठिकाणी हा कायद्यावर सही करू नये असं निवेदन आम्ही जे डावे पक्ष आणि जन आंदोलनांची जी आमची समिती आहे त्याच्यातर्फे देण्यात येईल. घाबरले म्हणजे त्यांना कुठल्याही गोष्टीचं उत्तर देता येत नाही. ते जे अडाणी आणि अंबानी याच्यातलं सगळं खाजगीकरण करतायत त्या ठिकाणी 44 कायद्याचे 4 कायदे करतायत. मुंबईमध्ये ते संबंध धारावी सारखी जागा आणि इतरत्र अनेक जागा अदानीला देतात आहेत. वाढवण बंदर आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा शेतकऱ्यांवर शक्तीपीठ जो मार्ग आहे त्याच्या विरुद्ध उठाव जो चालू आहे, रोष जो लोकांचा आहे त्याला ते निश्चितपणे घाबरलेले आहेत आणि त्याच्यासाठी दडपशाही हा एकच मार्ग त्यांच्या पुढे आहे आणि त्याच्यासाठी हा कायदा आणताय.